बॅटर पहिलं षटक येऊन गोलंदाजी मार्कवर. थँक्यू सो मच कुमार अमर कदम LIC विमा सल्लागार. जर कोणाला विमा काढायचा असेल या भर उन्हामध्ये तर तुम्ही संपर्क साधू शकता. अगदी पाठीचे 2 खुर्च्या पण ठेवल्यात झाडाखाली. जर तुम्हाला विमा काढायचा असेल पॉलिसी काढायची असेल तर आपले पंच कुमार अमर कदम यांच्याशी संपर्क साधा. थँक्यू सो मच. जे घाऱ्या डोळ्याचे म्हणून फेमस आहेत. सामन्याला होते सुरुवात अतुल भालेकर आणि दुसऱ्या बाजूला प्रवीण हरुगडे मेंटॉर ऑफ वन साइड जिवाळा. या संपूर्ण संघाने हा हंगाम गाजवलाय. वन साइड जिवाळ्याने तब्बल 4 पहिल्या क्रमांकाच्या ट्रॉफी जिंकल्यात. या संपूर्ण हंगामामध्ये पाटण तालुका क्रिकेटमध्ये सामन्याला होते सुरुवात. शताई सूर्यवंशी पहिला चेंडू. पहिला चेंडू मात्र इथे ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न अपील केली ST रक्षकाने परंतु निर्धाव चेंडूची होते सांगता. पहिला चेंडू चांगला हाताळला शताई सूर्यवंशी आणि यष्ट्यांच्या मागे ST रक्षक आपल्याला पाहायला मिळतात. शैलेश चांगलं ST रक्षण आणि पहिल्या स्लिपमध्ये क्षेत्ररक्षक देखील तैनात केला आहे. ज्या दिशेला गोपीदादा सूर्यवंशी साहेब गोपीशेट यांचा कटआउट आहे ज्यांच्या माध्यमातून आपल्याला यूट्यूब सौजन्य लाभलेला आहे आणि त्या कटआउटच्या अगदी समोर स्लिप तैनात केले. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न पिच चेंडू पडल्यानंतर कट होतोय ऑफ स्टंपच्या बाहेर. व्हाईट बॉल. एक अवांतर धाव मात्र जोडली जाते. धावांचा श्री गणेशा होत असताना टीम वन साइड जिवाळा. एका बाजूला टीम जुगाई देवी कराटे आणि दुसऱ्या बाजूला टीम वन साइड जिवाळा. कारण वन साइड जिवाळाचा खेळ संपूर्ण हंगामामध्ये वन साइड राहिलाय आणि टीमचा रन मशीन. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न लॉंग ऑन आहे तैनात. 1 धाव प्राप्त केली जाईल. चांगलं क्षेत्ररक्षण यशवंत सूर्यवंशी यांचं. एक सिंगल धाव मात्र प्राप्त केली जाईल. प्रवीण हरुगडे 20 ते 22 वर्षाचा क्रिकेटचा अनुभव या खेळाडूच्या पाठीमागे. मेंटॉर ऑफ वन साइड जिवाळा. टायमिंगचा किंग म्हणून या खेळाडूची ओळख आहे. शॉट ऑफ लेनचा चेंडू हुक करण्याचा प्रयत्न 1 धाव प्राप्त होईल. गोशांकी क्षेत्रामध्ये एक सिंगल धाव टीमच्या टोटलमध्ये जोडली जाते. प्रवीण हरुगडे यांचं देखील खातं उघडलं जाते. 2 धावा धावफलकावर 3 धावा धावफलकावर. 3 चेंडूंचा खेळ झालाय. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न इथे मात्र द्विधा मनस्थितीमध्ये आणि पंच अगदी इशारा करत असताना यस पंच व्हाईट बॉल. व्हाईट बॉल आहे म्हणजे हा चेंडू पुन्हा हाताळावा लागेल. कारण अवांतर चेंडू अगदी ज्या प्रकारे तुम्ही उसळी देणारे चेंडू हाताळता त्यावेळेला मात्र कुठेतरी त्याचा फटका तुमच्या टीमला बसतोय. कारण 2 आखूड टप्प्याचे चेंडू तुम्ही हाताळले होते आणि हेच पंचांचं म्हणणं आहे. 4 धावा धाव फलकावर. अतुल भालेकर आता KSK प्रीमियर लीगचा सामना खेळून आलेत आणि त्या सामन्यामध्ये त्यांनी सामनावीराचा पुरस्कार देखील फटकावला होता. भूमिपुत्रेचं मैदान आणि आपल्या गावासाठी आपल्या संघासाठी खेळण्यासाठी घरोंद्यामध्ये दाखल झालेत प्रवीण हरुगडे. शॉर्ट आर्म पुल. पुल इज पॉवरफुल सक्सेसफुल डिलाइटफुल. आता पंचांची प्रतीक्षा असेल कारण धावा किती आल्यात. धावा किती येऊ द्या परंतु फटका लाजवाब आहे. या फटक्यावर किती धावा येतील हे दोन्ही पंच शहानिशा करून आपल्याला कळवतील. परंतु हा फटका ज्या प्रकारे सजवला प्रवीण हरुगडे यांचं टेम्परामेंट पाहायला मिळालं. कारण या खेळाडूची ओळखच आहे टायमिंगसाठी खेळणारा हा फलंदाज प्रवीण हरुगडे.
या चेंडूवर धावा अगदी किती आल्या ते आपल्या पंच आपल्याला सांगतीलच, कारण महत्त्वाचा निर्णय असेल. कारण डीप स्क्वेअर लेगला ज्या प्रकारे बजरंग बलीचं मंदिर आहे, पंच अवघी 1 धाव असेल. 5 धावा धाव फलकावर. फटका चांगला होता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, शतायू सूर्यवंशी यांचा वेग पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूचे होते सांगता डॉट बॉल. फुटवरचा वापर होत नाहीये. 5 चेंडूंचा खेळ झालाय. टीमची धावसंख्या धावफलकावर 5. प्रवीण हरवडे यांच्यासारख्या फलंदाजाला तुम्ही उभ्या जागेवर ठेवता, आत्मविश्वास जुनावेल. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक, शतायू सूर्यवंशी. शेवटचा चेंडू, प्रवीण हरवडे ऑन स्ट्राईक. हा चेंडू देखील ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, चांगला कटरचा वापर, सरळ बॅटने करण्याचा प्रयत्न केला प्रवीण हरवडे यांनी. निर्धाव चेंडूचे होते सांगता डॉट बॉल. पहिलं षटक होतंय समाप्त. पहिल्या षटकाखेर 1 साइड जिवाळा, बिनगडी बाद 5. अनिल सूर्यवंशी षटक क्रमांक 2 साठी सज्ज झालेत. समोर कॅप्टन 26 अतुल भालेकर. अनिल सूर्यवंशी यांच्यासमोर मोठं आव्हान असेल. थँक्यू सो मच वडजाई देवी मालदन. संपूर्ण टीम आपला आभार. मोठा फटका खेळायचा प्रयत्न, फटका फसलाय. यष्टीरक्षक अगदी प्रयत्न चांगला केला, परंतु मैदानाची रचना पहा. एक मात्र जीवदान प्राप्त झालंय. 6 धावा धाव फलकावर. अतुल भालेकर यांना मात्र आज जीवदान नाही म्हणता येणार, कारण या मैदानाची रचना तशी आहे. मैदानाच्या सभोवताली झाडं आहेत आणि त्या झाडाला चेंडू लागला. घोषांकी क्षेत्रामध्ये यष्टीरक्षकाने चांगला प्रयत्न केला. शतायू आहेत यशांच्या मागे. पायावर टाकला चेंडू, फ्लिक केलाय. डीपला स्क्वेअर लेग आहे तैनात. तो येण्याआधी चेंडू घोषांकी क्षेत्रामध्ये मार्गस्थ होईल. एक सिंगल धाव जोडली जाते. 7 धावा धाव फलकावर. अद्याप 8 चेंडूंचा खेळ झाला आणि एकही मोठा फटका आला नाहीये. 1 साइड जिवाळा. आणि जुगाई देवी कराटे मात्र देखील आपला समाधानकारक असेल, कारण ज्यावेळेला तुमच्या समोर अतुल भालेकर सारखा मोठा फलंदाज असतो, त्यानंतर मात्र तुम्ही 8 चेंडूवर एकही चौकार षटकार देत नाही, म्हणजे तिथेच तुम्ही चांगला खेळ केलाय. म्हणजे हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न, बॅकवर्ड पॉइंटला अगदी क्षेत्ररक्षक चेंडूवर आलेत. धाव मात्र प्राप्त होईल 1. अतुल भालेकर या मॅचमध्ये धावा कराव्या लागतील, कारण पश्चिम महाराष्ट्र क्रिकेटमधील एक अष्टपैलू खेळाडूंच्या यादीमधील अग्रगण्य नाव कॅप्टन 26 1 साइड हिरो म्हणून या खेळाडूची ओळख आहे. 1 साइड जिव्हाळ्याचा हा अष्टपैलू खेळाडू. हा चेंडू देखील जागेवरून उभं राहून खेळायचा प्रयत्न केला जातोय. फुटवर्क होत नाहीये, पाय चालत नाहीयेत. चेंडूच्या लाईनमध्ये येऊन खेळावं लागेल, चेंडूच्या दिशेमध्ये येऊन खेळावं लागेल. प्रवीण हरवडे. आणि जर तुम्ही अशा प्रकारची फलंदाजी कराल तर चेंडूच्या दिशेमध्येच येत नाहीयेत. दूरवरून खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. वीरेंद्र सेवाग यांची आठवण आली. ज्या प्रकारे वीरेंद्र सेवाग खेळायचे. वेलकम अमितदादा कासुर्डे, गौरव डेकोरेटरचे सर्वे सर्वा. पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न, फटका फासलाय. बॅकवर्ड पॉईंटचा क्षेत्ररक्षक मागे धावतोय. दोरीचा प्रयत्न होत नाहीये. झेल सुटला आणि एक धाव देखील प्राप्त झाले. एक सिंगल धाव. 9 धावा धाव फलकावर. 5 चेंडूंचा खेळ झालाय. षटक क्रमांक 2. प्रगतीपथावर असताना गोलंदाज अनिल सूर्यवंशी आणि चांगलं षटक हाताळलंय. गॅप मध्ये फटका खेळलाय. स्वीपर कव्हर आहे. वेगाने ऋषी आले चेंडूवर. एका धावेवर समाधान मानतील. एक सिंगल धाव प्राप्त होईल. अतुल भालेकर स्वतःकडे ठेवतील स्ट्राईक. 2 षटकांचा होतोय खेळ समाप्त. 2 षटकाखेर टीम 1 साइड जिव्हाळा, बिनगडी बाद 10 धावा. शतायू सूर्यवंशी यांनी देखील 5 धावा खर्च केल्या. अनिल सूर्यवंशी यांनी देखील 5 धावा खर्च केल्या. चांगली गोलंदाजी. टीम जुगाई देवी कराटे. षटक क्रमांक 3
गोलंदाजी मार्कवर पंढरीनाथ सूर्यवंशी. पंढरीनाथ फडके गोलंदाजीसाठी आलेत. आता पंढरी शेठची आठवण आली. व्यक्तिमत्व देखील मोठं व्यक्तिमत्व आहे. हाफ ट्रॅकर चेंडू वाडा बॅटने खेळायचा प्रयत्न, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चांगलं क्षेत्ररक्षण. निर्धाव चेंडूचे होते सांगता डॉट बॉल. पंढरीनाथ फडके, पंढरी शेठ, बैलगाडा शर्यतीतील मोठं नाव, गोल्डन मॅन. अकुट टप्प्याचा चेंडू अगदी चापट मारले, एक धाव प्राप्त होईल. अतुल भालेकरांना टायमिंग करण्यामध्ये देखील अपयश येते. अपयश आले जरूर, परंतु टायमिंग करावं लागेल. मोठे फटके खेळावे लागतील. प्रवीण हारुगडे यांची बॅट देखील शांत आहे. दोन्ही खेळाडू शांत आहेत. हाफ ट्रॅकर चेंडू, शॉर्ट आर्म पुल, डीप स्क्वेअर लेगच्या सर हातामध्ये मारलाय. प्रवीण हारुगडे बाद होतील. मोठा धक्का, मोठ्या विकेटचं पतन. टीम वन साइड जिवाळा. पंढरीनाथ फडके यांनी गडी बाद केलाय आणि तो देखील महत्वाचा. प्रवीण हारुगडे झेलबाद. क्रमांक 3 वर पाटण तालुका क्रिकेटचा छोटा बाहुबली विवेक वरपे. प्रवीण हारुगडे बाद झालेत, निराश असतील, कारण त्यांच्याकडून मोठ्या खेळाची अपेक्षा होती. त्या अपेक्षा मात्र कुठेतरी फोल ठरल्यात. अद्याप धावा आल्या नाहीयेत. 11 धावा धावफलकावर स्थिरावते. इलेव्हन रन्स ऑन बोर्ड. चौथा चेंडू, विवेक वरपे पहिला चेंडू शफल होऊन खेळायचा प्रयत्न, डॉट बॉल. निर्धाव चेंडूची होते सांगता. धावसंख्या स्थिरावते धाव फलकावर 11-1. अद्याप 2 चेंडूचा खेळ शेष आहे. पंढरीनाथ फडके काय गोलंदाजी केली. बायकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, वाईट बॉल. एक अवांतर धाव जोडली जाईल. एक अतिरिक्त धाव जोडली जाते. टीमच्या टोटलमध्ये 12 धावा धाव फलकावर धावा कराव्या लागतील. वेलकम टीम शिवछावा सनबूर. आता मात्र बॉस आपल्या किटमध्ये आलेत. तो संघ असेल इन ॲक्शन मंदुरकोळे खुर्द या संघाच्या समोर. पायावर टाकलेला चेंडू, विवेक वरपेंची ही ताकद आहे. छोटा बाहुबली ब्रँडेड स्ट्रोक चेंडू, सीमारेषा पार. बकरा चषक षटकार. विवेक वरपे खेळपट्टीवर गेले आणि षटकार ठोकला. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. लेग ब्रेक टाकण्याचा प्रयत्न, ही ताकद आहे. विवेक वरपेंची पॉवर आहे. बॉटम हँडचा वापर केला. हाय बॅकलिफ्ट, स्ट्रॉंग बॉटम हँड. 6 धावा ठोकल्यात. 18 धावा धाव फलकावर. 1 टू गो. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर असताना पंढरीनाथ फडके, गोल्डन मॅन, जे नेहमी सातत्याने चर्चेमध्ये असलेले नाव, आज गोलंदाजीसाठी हे पंढरीनाथ वेगळे फडके आहेत. शेवटचा चेंडू, शॉट ऑफ लेंथ, विवेक वरपे. ताकद, टायमिंग, नजाकत, अफलातून स्ट्रोक चेंडू सीमा पार. सलगचे 2 मोठे फटके, षटकार. 24 धावा धाव फलकावर. 2 चेंडूवर 2 षटकार आले आणि 24 धावा 3 षटकांचा होतोय खेळ समाप्त. अंतिम षटक गोलंदाजी मार्कवर साईराज कदम. साईराज कदम
यांचा पहिला चेंडू, त्यावर केलाय प्रहार, चेंडू सीमारेषा पार आर पार. अतुल जगन्नाथ भालेकर यांच्या बॅट मधून धमाकेदार बकरा चषक षटकार. ऑट स्ट्रोक, काय फटका सजवलाय. ही ताकद आहे अतुल भालेकर यांची. एवढ्या वेळ शांत होते असं म्हटलं जातं. उसळलेल्या लाटांचा, खवळलेल्या समुद्राचा आणि शांत माणसाचा कधी नाद करू नये. आता विस्फोटक रूप धारण केलंय. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहेत, लॉंग ऑनला एकदा प्राप्त केली जाईल. दुहेरीचा प्रयत्न होत नाहीये कारण विवेक वरपे यांच्या बॅटमधून 2 षटकार आलेत आणि इथे मात्र पहा एक सोरटी धाव घेतली जाते. खराब क्षेत्ररक्षण. अगदी एक चिक्की सिंगल एक रूपांतर दुहेरीमध्ये केलं जाते. टीमची धावसंख्या धावफलकावर 32. पहिल्या चेंडूवर आला षटकार, दुसऱ्या चेंडूवर आल्या 2 धावा. 32 धावा धावफलकावर. अतुल भालेकर कॅप्टन 26. आता आक्रमक पवित्रा धारण करता असताना विकेट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. मिड ऑफ नाहीये. एकदा प्राप्त केली जाईल. दुहेरीचा प्रयत्न देखील केला जाईल. डीपला आहेत राज, चेंडू फिरला आणि राज यांनी मात्र 2 धावा रोखू शकले नाहीयेत. शतायू नाराज आहे. त्यांना माहित आहे अतुल भालेकर यांना जास्तीत जास्त नॉन स्ट्राईकला ठेवावं लागेल, परंतु तसं होत नाहीये. टीम वन साइड जिवाळा या संपूर्ण हंगामामध्ये पाटण तालुका क्रिकेटमध्ये असा एकमेव संघ ज्यांनी 4 पहिल्या क्रमांकाच्या ट्रॉफी जिंकल्यात. आणि बकरा चषकामध्ये बकरा जिंकतील का? कारण होळी निमित्त हा बकरा चषक आहे. संपूर्ण आयोजन कमिटी, शिवाजी द बॉस यांचं नेतृत्व आणि ज्यांनी या स्पर्धेला पुरस्कृत केलेलं आहे त्या मान्यवरांचा देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करेन, कारण त्यांच्यामुळे ही 2 दिवसीय स्पर्धा उभी आहे. ऑन साईडला खेळलाय. 1 धाव प्राप्त होईल. एक सिंगल धाव टीमच्या टोटलमध्ये. 35 धावा धाव फलकावर. $35 रन्स ऑन बोर्ड. 4 चेंडूंचा खेळ झालाय. साईराज कदम अंतिम षटकासाठी दाखल झालेत. डाऊन द लेग साइड चेंडू सोडून दिलाय. यष्टीरक्षक देखील शतायू, चांगले यष्टीरक्षण. वाईट बॉलचा इशारा. 1 धाव मात्र जोडली जाते. हा चेंडू पुन्हा हाताळावा लागेल. टीमची धावसंख्या धावफलकावर एका धावेच्या मदतीने 36. 2 चेंडू शेष आहेत. 2 चेंडूवर जर 2 मोठे फटके आले तर मात्र अतुल भालेकर एक समाधानकारक धावसंख्या उभारून देतील का? 5वा चेंडू गोलंदाज साईराज कदम. $37 रन्स ऑन बोर्ड. अद्याप 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अतुल भालेकर, फटका फसलाय. मोठी विकेट प्राप्त होऊ शकते. चांगला झेल टिपलाय. यशवंत सूर्यवंशी आणि अतुल भालेकर वैयक्तिक त्यांनी धावा केल्या या मॅच मध्ये. 17. पहा रिप्ले तुमच्या समोर. मोठी विकेट प्राप्त केली साईराज कदम यांनी, परंतु धावसंख्या 37 झाले. आणि अतुल भालेकर टीम वन साइड जिवाळ्याचा गोलंदाजी अटॅक चांगला आहे. विवेक वरपे या स्पर्धेमध्ये पहिली षटकार हॅट्रिक होईल का? बकरा चषकामध्ये अद्याप षटकार हॅट्रिक झाली नाहीये आणि विवेक वरपे यांना ती संधी आहे. 37 धावा धाव फलकावर. 1 टू गो. शेवटचा चेंडू शेष. टेनिस क्रिकेटमध्ये तुम्हाला पैसा दिसतो परंतु खेळाडूंची मेहनत दिसत नाही. खूप मेहनत लागते. एवढं ट्रॅव्हलिंग करायचं, जॉब करायचं, घरच्यांची बोलणी खायची आणि ऑफिसमध्ये जाऊन काम करायचं, त्यानंतर प्रॅक्टिस करायची आणि त्यानंतर खेळ देखील करायचा. आणि चांगला खेळ केला नाही की बोलणार की तो खेळत नाही चांगला, खराब प्लेअर आहे, असं नसतं. तुम्ही तेवढी मेहनत करून बघा, तुम्हाला कळेल. टेनिस क्रिकेटर होणं सोपं नाही आहे मित्रांनो. 1 टू गो. पार्थेश भालेकर या सामन्यामध्ये कर्णधाराची भूमिका ते बजावत असताना पार्थेश भालेकर पहिला चेंडू ऑन साईडला खेळायचा प्रयत्न. एक छोटी धाव घेतली जाते. एकच चेंडू खेळायला मिळाला परंतु जास्त काही करता आलं नाहीये आणि मात्र एका धावेवर
समाधान मानावं लागेल. एक धाव जोडली जाते. 38 धावा धावफलकावर आणि 39 धावांचं लक्ष्य असेल विजयासाठी. टीम जुगाई देवी कराटे 39 रन्स टू विन. एकोणचाळीस धावांचं लक्ष टीम वन साइड जिवाळा या संघाने सेट केलेला आहे. या मॅच मध्ये होळी निमित्त बकरा चषक होळी निमित्त बकरा चषक आपण पाहतोय. एकोणचाळीसावांचं लक्ष या मॅच मध्ये आणि संघ अडचणीमध्ये होता. अतुल भालेकर आणि ज्या प्रकारे 2 षटकार आले छोटा बाहुबली विवेक वरपे तिथून मात्र या मॅच मध्ये एक गती आपल्याला प्राप्त झाली. त्या पोराला नको दाखवू. आणि त्यानंतर मात्र 39 धावांचं टार्गेट सेट केलंय. होळी निमित्त बकरा चषक 2025 5वं पर्व आहे आणि आपल्या स्क्रीनवरती पाहू शकता या स्पर्धेच्या माध्यमातून जे स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत शिवा जाधव बॉस पाटण क्रिकेट संघटनेचे संस्थापक अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष शिवा जाधव बॉस यांना आपण पाहू शकता. शिवा जाधव बॉस पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आणि त्याचबरोबर पाटण क्रिकेट संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आणि त्यांच्या माध्यमातून होळी निमित्त बकरा चषक 2025 जी भव्य दिव्य पाटण तालुका प्रीमियर लीग झाली 5वं पर्व दिवस रात्र स्पर्धा आणि त्यांचं एक स्वप्न होतं. आपल्या खेळाडूंना ते स्वप्न मात्र पूर्ण करून देत असताना इंग्रजीमध्ये म्हटलं जातं प्रॅक्टिस व्हॉट यू प्रीच. जे तुम्ही लोकांना सल्ला देता ते तुम्ही स्वतः करा. आज कोणतंही काम असू द्या आयोजनामध्ये हे व्यक्तिमत्व नेहमी सातत्याने झटणारं असतं. कोणतंही काम एक स्माईल देऊन करणारा अध्यक्ष म्हणून या अध्यक्षांची ओळख आहे. शेतकऱ्याशिवाय शेतीला कष्टाशिवाय मातीला आणि बॉसशिवाय पाटण तालुका क्रिकेटला पर्याय नाही आहे. आणि येणारी पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग देखील त्यांच्या अध्यक्षतेखाली खेळवली जाणार आहे. आणि पहा अध्यक्ष कसा असावा तर अध्यक्ष असा असावा. आयोजन असू द्या खेळ असू द्या अथवा प्रत्येक गोष्टीकडे लक्ष कसं द्यावं हे व्यक्तिमत्व वन साइड हिरो सनबूर क्रिकेट टीमचा DJ अद्वैत विठ्ठलवाडीचे सर्वे सर्वा शिवा जाधव बॉस. या खासियत असते कारण प्रत्येक व्यक्तिमत्वाची आज पहा आयोजनामध्ये प्रत्येक गोष्ट अंपायरला स्काव आहे. पंचांना अगदी त्यांना कधी ब्रेक द्यायचा कॉमेंटेटर लाईव्हवाल्यांना अगदी नाश्ता या प्रत्येक गोष्टीकडे पाहिलं जातं. आणि आज ऊन जास्त आहे म्हणून स्प्राईट देखील दिला. 39 धावांचं लक्ष या मॅच मध्ये. आघाडीची जोडी ऋषिकेश आणि त्यांच्या साथीला अनिल. आणि पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाजी साठी सज्ज होत असताना सातारा टेनिस क्रिकेटचा मलिंगा अतुल भालेकर. अतुल भालेकर यांचा पहिला चेंडू बॅक टू द बॉलर मिड ऑफला चकवून चेंडू जाईल डीपला. पारतेश आहेत एक सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांच्या यादीमध्ये पारतेश भालेकर यांचं नाव येतं. गोटिवलीचं ते मैदान पाटण तालुका प्रीमियर लीगचं 5वं पर्व दिवस रात्र स्पर्धा आणि त्यांनी घेतलेली ती झेप ती देखील व्हिडिओ व्हायरल झाली होती. हे पारतेश भालेकर हा खेळाडू आहे. अतुल भालेकर
नुकतीच KSK प्रीमियर लीगमध्ये सामनावीराचा पुरस्कार जिंकलाय. KSK प्रीमियर लीग खेळतायत. जिल्हा आयकॉन म्हणून सातारा जिल्हा. पॉवर प्लेच्या षटकामध्ये त्यांनी 4 धावा खर्च केल्या तिथे आणि इथे मात्र आपल्या वन साईडसाठी खेळ करतील. चांगला ड्राईव्हचा फटका बॅकवर्ड पॉईंटला पायाने चेंडू अडवला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण मी म्हणेन. 3 धावा वाचवल्यात. एकच धाव प्राप्त होईल. पहिल्या 2 चेंडूवर 2 धावा आल्यात. अतुल भालेकर एका वेगवान गोलंदाजीसाठी आपल्याला जाणले जातो हा खेळाडू. या मॅचमध्ये कशा प्रकारे खेळ करतील हे देखील पाहायचं आहे. नवी मुंबई प्रीमियर लीग देखील या खेळाडूने खेळली आहे. सातारा जिल्हा आयकॉन म्हणून विविध स्पर्धा आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये खेळत असतात तेच गोलंदाज. वेगवान चेंडू पाहायला मिळतोय. तेच तरार तिकट मारा ही ओळख आहे अतुल जगन्नाथ भालेकर यांची. ही खासियत आहे. आणि दुसऱ्या बाजूला फलंदाज प्रयत्न करावे लागतील. ऋषिकेश आणि अनिल. ऋषिकेश स्ट्राईकवरती आहेत. ज्या प्रकारे हा वेगवान चेंडू पाहायला मिळाला. अनिल स्ट्राईकवरती आहे. 3 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या धावफलकावर 2. मांडरडरी पॉवर प्लेचं पहिलं षटक खूप महत्त्वाचं असेल. हे षटक टीम जोगादेवी कराटेला सांभाळून खेळावं लागेल. त्यानंतर तुम्ही आक्रमण करू शकता. पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न खोदून काढलाय. विवेक वरपे छोटा बाहुबली डीपला आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण तेवढीच चांगली फेकी. विवेक वरपे यांचे ते 2 षटकार खूप महत्त्वाचे असतील या मॅचमध्ये जे पहिल्या डावात आले. आणि अतुल भालेकर यांच्याबद्दल अजून एक पश्चिम महाराष्ट्र ग्रामीण क्रिकेटमध्ये सगळ्यात श्रीमंत आणि सगळ्यात दानशूर खेळाडू कोण असेल तर ते अतुल भालेकर. मग बेस्ट बॅटर बेस्ट बॉलर अगदी सिरीजचे पुरस्कार देखील ते आपल्या सहकार्यांना देतात. हे मोठं मन आहे. खेळाडू तर मोठा आहेच परंतु मन देखील मोठं आहे. आणि बॉस यांच्याबरोबर पाटण क्रिकेट संघटनेचे उपाध्यक्ष म्हणून काम करत असताना एक चांगलं काम त्यांनी देखील केलं. पुढे सरसावून ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न वेगाने बेट केले. चेंडू पडल्यानंतर सरळ जाईल. यष्टीरक्षक प्रवीण हरुडे यांच्या हातामध्ये. सातारा टेनिस क्रिकेटचा मलिंगा कॅप्टन 26 वन साईड जिव्हाळा टीमचा वन साईड हिरो अतुल भालेकर. 3 धावा खर्च केल्यात. पश्चिम जावली प्रीमियर लीग अंतिम सामना आणि अंतिम सामन्यामध्ये मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक निर्धाव हाताळणारा गोलंदाज आपल्या वन साईड जिव्हाळाचा पाटण तालुक्याचा अतुल भालेकर हा गोलंदाज आहेत. गोलंदाजी मार्कवर शेवटचा चेंडू. शेवटचा चेंडू देखील ड्राईव्ह केला. मिळून आहे. धाव प्राप्त होणार नाहीये. पहिल्या षटकामध्ये 3 धावा आल्यात. चांगलं षटक अतुल भालेकर यांचं मात्र संपन्न होत आहे. 18 चेंडूमध्ये आता 36 करायचे आहेत. विजयासाठी टीम जुगाईदेवी कराटे आणि मी म्हणेन ऋषिकेश आणि अनिल यांचा चांगला निर्णय. कारण अतुल भालेकर यांचे तुम्ही 6 चेंडू खेळून काढले. आता तुम्ही आक्रमण करू शकता. ते आक्रमण करावं लागेल. 18 चेंडूमध्ये करायचे आहेत 36 टीम जुगाईदेवी कराटे. आता क्षेत्ररक्षण विखुरलं देखील जाईल. आज होळीनिमित्त बकरा चषक आहे. कुणाला मात्र अगदी या बिर्याणी खाली त्यानंतर चणे खात आहेत. स्प्राईट पिलं. अजून काय पाहिजे. अंडी घेऊन आले. अंडी चेक केली परत ठेवून आलेत. उद्या कोंबडा आहे उद्या बकरा आहे. अठरा चेंडूमध्ये 36ची गरज. सगळे तुम्हाला अगदी सोयी दिल्या जातात. हा कारण बकरा चषक आहे. प्रत्येकाने एन्जॉय करावं हेच फक्त बॉसचं म्हणणं असतं. क्रिकेट खेळलंय खूप फक्त ही स्पर्धा एन्जॉय करा. मग तू क्रिकेटचा सन्मान करा. क्रिकेटचा रिस्पेक्ट करा. ही महत्त्वाची गोष्ट. प्रवीण हरुडे षटक क्रमांक 2. प्रवीण हरुडे यांचा पहिला चेंडू स्क्वेअर कट केलाय. गलीमध्ये मार्गस्थ होईल चेंडू. 1 धाव प्राप्त होईल. एक सिंगल धाव टीमच्या टोटलमध्ये. 4 धावा धाव फलकावर. ऋषिकेश आणि त्यांच्या साथीला आहेत अनिल. अनिल सूर्यवंशी ऋषिकेश सूर्यवंशी हे आघाडीचे फलंदाज. अनिल सूर्यवंशी फुललेचा चेंडू पंच केलाय. पार्थेश भालेकर. चेंडू फील्ड केला जाईल. दुहेरीचा प्रयत्न होत नाहीये कारण पार्थेश भालेकर यांचे खांदे मजबूत आहेत. ते मैदानामध्ये कुठेही फिल्डिंग करत असू द्या त्यांचं क्षेत्ररक्षण त्यांची फेकी चांगली असते आणि त्यासाठी तुमच्या खांद्यामध्ये ताकद पाहिजे आणि या ते पार्थेश भालेकर यांच्याकडे आहे. एक सिंगल धाव जोडली जाते. 5 धावा धाव फलकावर. जुगाईदेवी कराटे बॅटिंगचा घेर आता शिफ्ट करावा लागेल. एकेरी दुहेरी धावा घेऊन चालणार नाहीये. ऋषिकेश सूर्यवंशी खोदून काढण्याचा प्रयत्न. 1 धाव मात्र प्राप्त केली जाते. ज्या दिशेला अगदी
ज्यांच्या माध्यमातून आपल्याला यूट्यूब सौजन्य लाभलेलं आहे, गोपीदादा सूर्यवंशी साहेब. गोपीदादा यांचा कटआउट, त्यांच्या कटआउटला चेंडू अगदी जाऊन धडकतोय, प्राप्त होईल. 6 धावा धाव फलकावर. मोठा फटका घ्यायचा प्रयत्न, टायमिंग होत नाहीये. प्रवीण हारुगडे, मेंटॉर ऑफ वन साइड जिवाळा, डॉट बॉल. 4 चेंडू अखेर, धावसंख्या 6 धावा धाव फलकावर. ऋषिकेश सूर्यवंशी ऑन स्ट्राईक. बुंदा टाकलेला चेंडू, बॅटची कडा लागली जरूर, परंतु यष्टीरक्षक अतुल भालेकर यांच्या हाताला लागून चेंडू गोलशंकी क्षेत्रामध्ये मार्गस्थ होतोय. स्वतःवर नाराज आहेत अतुल भालेकर. त्यांना माहीत होता हा झेल टिपता आला असता, परंतु नुकताच ते देखील भूमिपुत्रमधून सामना घेऊन आलेत KSK प्रीमियर लीगचा. तिथून गाडीवरून इथे येणं, कपडे बदलणं, प्रवास करणं, जर उन्हाचा विचार केला सर तर 42 अंश टेम्परेचर आहे, 42 डिग्री सेल्सिअस. पहा किती ऊन आहे. फुलटॉस चेंडू, नटराज पद्धतीने फटका खेळलाय. 9 चेंडूचा इशारा. विवेक वरपे आहेत डीपला स्क्वेअर लेग. एकच धाव प्राप्त होईल. बीमर आहे म्हणजे 9 असेल, 9+1 या 2 धावा. 9 धावा धाव फलकावर. टीमची धावसंख्या 2ने पुढे जाईल. शेवटचा चेंडू शेष आणि तो देखील असेल फ्री हिट. फ्री हिटचा चेंडू म्हणजे तुमच्या आवडीचा फटका खेळा. जसं तुम्हाला आज एक स्ट्रॉंग LP आहे सामनावीरासाठी. फ्री हिटचा चेंडूचा फायदा उचलता आला नाहीये. निर्धाव चेंडूचे होते सांगता 2 षटकांचा महत्त्वाचा खेळ होतोय समाप्त. टीम जुगाईदेवी कराटे 39चा पाठलाग करत असताना 2 षटकामध्ये केल्यात 9. 12 चेंडूमध्ये आता 30ची गरज. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या अवघ्या 3 आणि दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 6, परंतु गडी बाद झाला नाहीये. आता 15ची धावगती आवश्यक आहे जुगादेवी कराटे. आता 15च्या धावगतीने धावा बनवाव्या लागतील. 12मध्ये 30 करायचे आहेत म्हणजे जास्त काही कठीण नाहीये. संकेत कदम 12वे खेळाडू आमच्यासोबत जोडलेले आहेत. 9वीला, आज शाळेला सुट्टी. सकाळी शाळेत जाऊन आलेत, बोलता सकाळची शाळा होती. 12 चेंडूमध्ये 30 करायचे आहेत म्हणजे संकेत जास्त काय करायचं नाही, फक्त 12मधले 5 चेंडू बाहेर मारायचे आहेत. 5 षटकार मॅच जिंकू शकते. आणि गोलंदाजी मार्कवर ज्यांनी पहिल्या डावामध्ये सर्वाधिक महत्त्वाची खेळी केली, विवेक वरपे, गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना 12 चेंडूमध्ये 30 धावांची आवश्यकता या मॅचमध्ये. बेलवडे खुर्द आपण सज्ज राहा. यानंतर आपली मॅच आहे विजयी संघासोबत. टीम बेलवडे खुर्द, कॅप्टन आपण सज्ज राहा. विवेक वरपे यांचा पहिला चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त उसळी पाहायला मिळते. ही वन साइड जिवाळ्याची राखीव फौज आहे. विवेक वरपेंना तुम्ही खूप वेळा कमी गोलंदाजी करत असताना पाहू शकता, परंतु अतुल भालेकर, प्रवीण हरुडे यांच्या नेतृत्वाखाली हा संघ संपूर्ण खेळतो आणि प्रॅक्टिस सातत्याने करणारी टीम. दुसऱ्या बाजूला जुगादेवी कराटे. आता आक्रमक करावं लागेल. आक्रमणाची आवश्यकता. चेंडू हवेत खेळलाय, स्वीपर कव्हर आहे. शतरक्षक वेगाने चेंडूवर गेलेत. झेलचा प्रयत्न फसला, परंतु 2 धावा घेतल्यात. 13चा प्रयत्न केला जाईल. 3री धाव देखील घेण्याचा मानस आहे. 3री धाव प्राप्त केली जाते. अपील केली आहे आणि पंच मात्र आता तपासत असताना 3ऱ्या पंचांची मागणी केली जाते या धावबादसाठी. हा पहा रिप्ले तुमच्या समोर दाखवला जातोय. शतरक्षकाने प्रयत्न चांगला केला झेलसाठी आणि बॅकअप वेगाने आला. फेकी देखील चांगली आहे आणि 3ऱ्या धावेचा प्रयत्न मात्र आता पाहायचं आहे की हा फलंदाज धावबाद आहे का, कारण ज्या प्रकारे ही महत्वाची धाव प्राप्त करत असताना डिसिजन पेंडिंग. ओम साई MTC लाईव्ह टेक्निकल टीम इन ॲक्शन. कॅमेरामॅन छोट्या याचा तर आपल्याला कॅमेरावर पाहायला मिळेल. बॅट तर हवेत आहे का आणि बॅट पूर्ण घासली आहे का हे पाहायचंय, कारण विवेक वरपे यांनी चांगला चेंडू पकडला.
कवर 14. 4 चेंडूंचा खेळ झालाय. शतायू सूर्यवंशी क्रमांक 3 वर दाखल झालेत. विवेक वरपे या मॅचमध्ये खुश असतील कारण फलंदाजी चांगली केली, आता गोलंदाजी देखील चांगली करतायत. आणि कधी कधी प्रत्येक खेळाडूचा दिवस असतो, प्रत्येक खेळाडू हा चांगलाच असतो, परंतु कधी कधी जर तुमचा दिवस खराब असेल तुमचा खेळ खराब होतो, परंतु खेळ खराब झाला म्हणून खेळाडू खराब नसतो. 14 धावा धाव फलकावर. पहिला चेंडू हा लोअर फुल टॉस यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न. वाईट बॉल, वाईट +1. या 2 धावा जोडल्या जात आहेत. 16 धावा धाव फलकावर. विवेक वरपे 4 चेंडूमध्ये 7 धावा खर्च केल्यात. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र चांगले यष्टीरक्षण होत असताना धाव प्राप्त होणार नाहीये. धावसंख्या स्थिरावते धाव फलकावर. 16 धावा. निर्धाव चेंडूशी धावते सांगता 1 to go. शेवटचा चेंडू शेष. अत्यंत महत्त्वाचा चेंडू. जुगादेवी कराटे मोठ्या फटक्याची आवश्यकता आहे मॅचमध्ये. शेवटच्या चेंडूवर मोठ्या फटक्याची होती गरज. गरज ही शोधाची जननी आहे आणि हे सांगत असताना शतायू सूर्यवंशी यांच्या बॅटमधून या मॅचला निर्णायक क्षणाला आलाय षटकार. आता 6 चेंडूमध्ये 17ची गरज. काय फटका सजवलाय शतायू सूर्यवंशी. हाफ ट्रॅकर चेंडू अगदी अर्ध्या खेळपट्टीवर टाकला आणि शतायू सूर्यवंशी यांना ही मात्र सुवर्ण संधी होती. काल धुळवड झाली आणि होळीचं गिफ्ट आज दिलं. षटकार आलाय. 22 धाव फलकावर. 6 चेंडूमध्ये आता 17 करायचे आहेत. विजयासाठी टीम जुगादेवी स्पोर्ट्स कराटे अंतिम षटक घेऊन कोण येईल, कारण आज शनिवारचा दिवस आहे. खेळाडूंची निश्चितच कमतरता आहे. वन साईड जिवाळा. आता कोणता खेळाडू गोलंदाजी मार्कवर येईल ते देखील पाहायचं आहे, कारण आता महत्त्वाचं षटक असेल. या अंतिम षटकामध्ये कशा प्रकारे खेळ केला जाईल. सागर 6 चेंडूमध्ये 17ची गरज. सागर यांना गोलंदाजी मार्कवर पाचारण केले. सागर पहिला चेंडू ऑन साइडला खेळलाय. डीपला आहे प्रोटेक्शन. पार्थेश बालेकर 1 धाव प्राप्त होईल. दुसरी धाव घेण्याचा मानस नाहीये. पार्थेश बालेकर यांच्याकडे कधी कधी ज्यावेळेला ते चेंडू फेकतात हे पाहिलं ना की रवींद्र जडेजा यांची आठवण येते. धावकरी आताचे खेळाडू आहेत. असं अगदी ज्यावेळेला तुम्ही असा खेळ करा आणि या प्रत्येक खेळाडूची एक शैली असते. 5 चेंडूमध्ये आता 16 करायचे आहेत. 5 चेंडू 16 धावांची आवश्यकता. 16 धावांची गरज. फटका फसलाय. चेंडू हवेत. डीपला स्क्वेअर लेग आहे तैनात. विवेक वरपे 2 धावा रोखू शकणार नाहीयेत. ते मात्र 2 धावा प्राप्त केल्यात. शतायू यांच्याकडे देखील स्ट्राईक आहे. 4 मध्ये आता करायचे आहेत 14 धावा. टीमची धावसंख्या धाव फलकावर 25. 25 धावा धाव फलकावर. 4 मध्ये 14. दृढ निश्चयाने खेळ करावा लागेल. शतायू सूर्यवंशी आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. चांगला लेग ब्रेक, चांगला लेग कटर पाहायला मिळाला. चेंडूला फिरवलं सागर यांनी. डॉट बॉल. 3 मध्ये आता करायचे आहेत 14 धावा. शक्य आणि अशक्य यामधील अंतर फक्त आपल्या निश्चयावर अवलंबून असतं. दृढ निश्चय हा खूप महत्त्वाचा घटक. आयुष्य असो अथवा क्रिकेट, तुम्हाला निश्चयाने खेळ करावा लागेल. 3 मध्ये करायचे आहेत 14 धावा. पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न. यष्टीरक्षक प्रवीण हरवडे. चांगले यष्टीरक्षण. शतायू सूर्यवंशी यष्टी चित स्टंपिंग स्वरूपात बाद. 2 मध्ये आता करायचे आहेत 14 धावा. सागर या गोलंदाजाने मात्र चांगली गोलंदाजी केली. काय गोलंदाजी केली या मॅचमध्ये. संघ कुठेतरी एका गोलंदाजी कमी होती, परंतु विवेक वरपे असतील, सागर असतील, गोलंदाजी चांगली केली. नवीन फलंदाज यशवंत सूर्यवंशी ज्यांच्या नावामध्ये यश ते आहेत यशवंत. आता 2 मध्ये 14 धावांची गरज. 2 मध्ये 14. इथून चमत्कार होईल का? एखादा अवंतर चेंडू येईल का? एखादा फ्रेडचा चेंडू येईल का? आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. पहा वाईट +1 म्हणजे 2 आल्यात. आता 2 मध्ये 12 धावा म्हणजे 2 मॅच ऑन झाले. इथून आता मॅच ऑन झाली. कुणाल 2 मध्ये 12 छोट्या 2 षटकार मॅच जिंकू शकते टीम जुगादेवी कराटे.
विकेट करण्याचा प्रयत्न इथे मात्र पारदेश भालेकर प्रयत्न चांगले केलेत. 4 धावा प्राप्त झाल्यात. एक चेंडू 8 धावांची गरज. वेलकम टीम मंदुरकोळे खुर्द. वेलकम टीम. वन साइड अगदी जो संघ खेळ करत असतो शिवचावा स्पोर्ट्स सनपूर. एक चेंडू 8ची गरज. सागर एक महत्वाचा चेंडू हाताळतील. शेवटचा चेंडू ऑन साइडला खेळला. डीपला स्क्वेअरला एक आहे विवेक वरपे. ही मॅच मात्र जिंकले मोठ्या संघर्षानंतर टीम वन साइड जिव्हाळा, कारण त्यांचा खेळ संपूर्ण हंगामामध्ये चांगला राहिलाय आणि या सामन्यात देखील या स्पर्धेत देखील बकरा चषकामध्ये पहिल्याच